2012 साली दिल्लीमध्ये संपूर्ण देशाला हादरवणारी एक घटना घडली. 16 डिसेंबर 2012 रोजी बसमध्ये एका 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. ते नराधम एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा अमानुष छळ देखील केला आणि यानंतर तिला चालत्या बसमधून रस्त्यावर फेकलं. या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. त्यावेळी देशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक मोर्चे आणि मोठमोठे आंदोलनं करण्यात आली. यानंतर अत्याचाराच्या कायद्यामध्ये कठोर बदल देखील करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना फाशी देखील दिली गेली. मात्र कितीही कठोर कारवाई झाली तरी अशा घटना होण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशातच आता निर्भया प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते. गुजरात मधल्या राजकोट जिल्ह्यातील अटकोट नावाच्या एका गावामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. अवघ्या 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत एका नराधमानं तिच्यासोबत शारीरिक छळ देखील केलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि हे प्रकरण उघडकीला कसं आलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. अवघ्या 6 वर्षाची एक मुलगी. आई वडील रोज शेतात मजुरीचं काम करतात, त्याच्यामुळे त्यांचा दिनक्रम रोज ठरलेला असायचा. दिवसभर शेतात काम करायचं आणि रात्री घरी यायचं असा त्यांचा दिनक्रम. 4 डिसेंबरला देखील ठरल्याप्रमाणे हे कुटुंब शेतामध्ये कामासाठी गेलं. सोबतच त्यांच्या 2 मुली, एक 6 वर्षाची आणि एक 8 महिन्यांची, या दोघींना देखील ते सोबत घेऊन गेले. ती दोघं शेतात काम करत होती आणि शेतातच एका झाडाखाली ती 6 वर्षाची मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत खेळत होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीनं त्या 6 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून तिचं अपहरण केलं. त्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसल्यामुळे त्याने एका रॉडचा वापर करत अत्यंत घृणास्पद कृत्य केलं. त्या मुलीनं आरडाओरड करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तिला घटनास्थळी सोडून तिथून पळून गेला. ती मुलगी गंभीर जखमी झाली आणि बराच वेळ रक्ताळलेल्या अवस्थेत पडून होती. तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला तेव्हा ती त्यांना गंभीर अवस्थेत आढळली. त्यांनी तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिची प्रकृती आता स्थिर आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत राजकोट ग्रामीण एसपी विजयसिंह गुर्जर यांनी सांगितलं की पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 10 पथकं तयार केली होती. या मुलीनं मुख्य आरोपी रामसिंह तेरसिंग दडवेजर याची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. रामसिंह हा मध्य प्रदेशातील अलीराजपूरचा रहिवासी आहे. तो अटकोटमध्ये शेतमजूर म्हणून काम करतो. त्याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी आणि 2 मुलं असल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. जेव्हा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेत लगेचच आरोपींचा शोध सुरू केला. गावात बसवलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी केली आणि त्या घटनास्थळी किती मोबाईल ऍक्टिव्ह दाखवत होते हे शोधण्यासाठी पोलिसांनी टेलिफोन कंपन्यांकडून डेटा मागवला. या तपासानंतर पोलिसांनी जवळपास 140 संशयितांची यादी तयार केली आणि त्यांची चौकशी केली. राजकोट ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय सिंह गुर्जर यांच्या म्हणण्यानुसार चौकशीनंतर मुलीला 10 लोकांचे फोटो दाखवण्यात आले. समुपदेशक, महिला पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत मुलीनं या फोटोपैकी एका आरोपीची ओळख पटवली. त्याचबरोबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केला. सकाळी 11 वाजता शेतातील पाण्याच्या टाकीजवळ त्याने हा गुन्हा केला असल्याचं कबूल केलं. या प्रकरणात पुढे काय होतंय आणि या आरोपीला कठोर कारवाई करत काय शिक्षा दिली जाते हे देखील पाहावं लागणार आहे. मंडळी, या आरोपी रामसिंहला देखील एक कुटुंब आहे. त्याला स्वतःला 2 मुली आहेत. तरी देखील हे घाणेरडं कृत्य करताना त्याला एकदाही काहीच वाटलं नसेल का? लोकांमध्ये एवढी क्रूरता कशी आणि का निर्माण होते हे त्यांनाच ठाऊक. बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.